नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्पाबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्या शिल्पाचं नाव आहे मार विजय शिल्प। लक्षात घ्या, अजिंठा लेणीमध्ये 26व्या क्रमांकाची जी गुफा आहे तर त्या गुफेमध्ये या प्रकारचं मार विजय शिल्प हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। 26व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण असल्याचं एक भव्य दिव्य शिल्प इथे या ठिकाणी दिसून येतं। तर या शिल्पाच्या अगदी जवळ या प्रकारचं हे महत्त्वाचं शिल्प तिथे या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। आता या शिल्पाबाबतची काय नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती पण आपण या ठिकाणी समजून घेऊया। सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला होता आणि ज्ञान प्राप्ती करण्यासाठी जेव्हा ते पिंपळाच्या वृक्षाखाली या ठिकाणी बसले होते तेव्हा त्यांचं मन जे आहे हे विचलित झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। सिद्धार्थ गौतम बुद्धांचं मन हे त्या काळी वासनेनं आणि त्याचबरोबर इच्छेनं हे या ठिकाणी ग्रस्त झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर हे वासना आणि त्याचबरोबर या प्रकारची या ठिकाणी जी इच्छा आहे तर त्याचं या ठिकाणी प्रतीक म्हणून मार इथे या ठिकाणी संबोधला गेल्याचं दिसून येतं। तर हा जो मार आहे तर या मारनं या ठिकाणी आपल्या सुंदर मुलींसह आणि त्याचबरोबर शक्तिशाली सैन्यासह सिद्धार्थ गौतम बुद्धांचं मन विचलित करण्यासाठी हा या ठिकाणी आला होता। या प्रकारची एक कथा ही बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। सिद्धार्थ गौतम बुद्धानं तेव्हा शांततेनं या मारासोबत जो या ठिकाणी संवाद या ठिकाणी साधलेला आहे तर त्या संवादावर आधारित या प्रकारचं हे शिल्प आपल्याला दिसून येतं। लक्षात घ्या, या शिल्पामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध मध्यभागी या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती माराच्या सुंदर मुली आणि त्याचबरोबर त्याची शक्तिशाली सेना देखील या ठिकाणी दिसून येते। तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या चित्रामध्ये जो या ठिकाणी हात जो त्यांच्या या ठिकाणी भूमीला स्पर्श करताना या ठिकाणी दिसतो तर तो एक उदारतेचं प्रतीक इथे या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे। आणि या प्रकारे मार जो आहे हा सिद्धार्थ बुद्धांचं लक्ष हे विचलित करू शकला नाही अशी कथा आपल्याला या ठिकाणी सांगते। या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतं की मारानं आपल्या सुंदर स्त्रियांच्या सोबत किंवा सुंदर मुली ज्या त्याच्या सोबत होत्या तर त्या मुलींसह सिद्धार्थ बुद्धांची वासना जागृत करण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर शक्तिशाली सैन्याच्या सोबत त्याने या ठिकाणी बुद्धांवर आक्रमण करताना बुद्धांना भयभीत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येतं। या शिल्पामध्ये आपल्याला दिसून येतं की या प्रकारे या संपूर्ण सैन्यासोबतच काही शक्तिशाली पुरुषांसोबतच काही विचित्र आकार विक्राळ चेहरेपट्टी असणारे प्राणी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आकार विक्राळ चेहरेपट्टी असणारे या ठिकाणी काही मनुष्य देखील या चित्रामध्ये आपल्याला दिसून येतात की हे जे काही चित्र आपल्याला दिसतं ते मारानं सिद्धार्थ बुद्धांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न या ठिकाणी होता। या खाली आपल्याला इथं माराचं चित्र या ठिकाणी दिसतंय। तर मार जो आहे तर हा मार हा इथे या ठिकाणी चिंतित या ठिकाणी दर्शवलेला आहे की जो मार या ठिकाणी बुद्धांचं लक्ष हे कशा पद्धतीनं मी या ठिकाणी विचलित करू शकतो याचा विचार करताना या ठिकाणी दिसतोय। आणि खाली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात की जिथं सुंदर नर्तिका या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत तर या सुंदर नर्तिका नृत्य सादर करून बुद्धांचं लक्ष हे विचलित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतं। मारानं आपल्या मुलींसह आणि त्याचबरोबर शक्तिशाली सैन्यासह बुद्धांना भयभीत करण्याचा मोहित करण्याचा जो काही प्रयत्न या ठिकाणी केला त्या प्रयत्नामध्ये माराला अपयश या ठिकाणी आलं आणि बुद्धांचं लक्ष जे आहे हे विचलित तो या ठिकाणी करू शकला नाही। आणि त्यानंतर बुद्ध हे या ठिकाणी उदारतेनं या माराला या ठिकाणी विनंती या ठिकाणी करताना या ठिकाणी दर्शवतात की मार आता या ठिकाणी तुझा या सगळ्या गोष्टीमध्ये पराभव झालेला आहे। मी इच्छा आणि त्याचबरोबर वासनेला कसल्याही प्रकारचा बळी मी या ठिकाणी ठरलेला नाहीये। आणि अशा प्रकारची भूमिका बुद्धांनी मारासोबत या ठिकाणी संवाद केल्यानंतर मार तिथून आपल्या सर्व शक्तिशाली सैन्यासह निघून जातो। तर या प्रकारची ही जी काही बौद्ध साहित्यामध्ये जी कथा आहे तर त्या कथेशी संबंधित असणारं हे जे शिल्प हे आपल्याला अजिंठा लेणीतल्या 26व्या क्रमांकाच्या गुफेमध्ये इथे या ठिकाणी पाहायला भेटते। तर मित्रांनो, या प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाचं मार विजय या नावाचं जे शिल्प आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहिली। भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।